आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत जर्मनीमधील हुकुमशाहीचा उदय आणि ॲडॉल्फ हिटलर याची कामगिरी। चला तर पाहूया। पहिला प्रश्न, टिंबटिंब या तहातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली असे म्हटले जाते। या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय आहेत: अ. सेंट जर्मेनचा तह, ब. व्हर्सायचा तह, क. बल्गेरियाचा तह आणि ड. न्यूलीचा तह। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. व्हर्सायचा तह। पॅरिसच्या शांतता परिषदेत जर्मनीवर दोस्त राष्ट्रांनी हा तह लादलेला होता। जर्मनीचा स्वाभिमान दुखावणाऱ्या अतिशय अपमानास्पद अटी या तहात जर्मनीवर लादल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे जर्मनीच्या मनात या तहाचा सूड घेण्याची प्रखर भावना निर्माण झाली आणि त्यामधूनच दुसरं महायुद्ध घडून आलं। आणि या पार्श्वभूमीवर या तहामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली असं म्हटलं जातं। असा हा अपमानास्पद तह जर्मनीच्या वतीने कोणी स्वीकारला असेल? या तहावर कोणी सह्या केल्या असतील असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे जर्मनीमधील वायमर प्रजासत्ताक किंवा वायमर गणराज्य। अर्थात या प्रजासत्ताकाला केवळ नाईलाजाने दोस्त राष्ट्रांकडून युद्धाची धमकी मिळाल्यामुळे या तहावर सह्या कराव्या लागल्या होत्या। असं असलं तरी याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागली। हे प्रजासत्ताक जर्मनीमध्ये अप्रिय झालं, बदनाम झालं आणि त्यामुळे जर्मनीमध्ये हुकुमशाहीचा विकास होत गेला। प्रश्न क्रमांक 2, हिटलरने 1 एप्रिल 1920 रोजी कोणत्या पक्षाची स्थापना केली? आणि पर्याय आहेत: अ. फॅसिस्ट पक्ष, ब. कम्युनिस्ट पक्ष, क. नाझी पक्ष आणि ड. रिपब्लिक पक्ष। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. नाझी पक्ष। नॅशनल सोशलिस्ट पार्टी असं देखील या पक्षाला म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 3, नाझींनी टिंबटिंब कल्पनेचा पुरस्कार केला। पर्याय आहेत: वंशश्रेष्ठत्व, धर्मसत्ता, जातीवादी, व्यक्ती स्वातंत्र्यवादी। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. वंशश्रेष्ठत्व। जर्मन लोक हेच शुद्ध आर्य वंशाचे आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जगावर राज्य करण्याचा अधिकार फक्त जर्मन लोकांनाच आहे, ही भावना म्हणजेच जर्मन लोकांची किंवा हिटलरची वंशश्रेष्ठत्वाची भावना होय। याच कल्पनेचा नाझी संघटनेने पुरस्कार केला। प्रश्न क्रमांक 4, जर्मनीची सर्व सत्ता मिळाल्यानंतर सन 1934 मध्ये हिटलरने टिंबटिंब ही पदवी किंवा उपाधी घेतली आणि पर्याय आहेत: द फ्युरर, द ड्यूस, द चान्सलर आणि यापैकी नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. द फ्युरर। द फ्युरर म्हणजे सर्वोच्च नेता, सर्वश्रेष्ठ नेता। 1934 मध्ये जर्मनीचा अध्यक्ष हुंडेनबर्ग याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जर्मनीमध्ये निवडणुका घेऊन नवीन अध्यक्षांची निवड करणं आवश्यक होतं। परंतु हिटलरने तसं न करता अध्यक्षपद आणि त्याच्या स्वतःकडे असणारं चान्सलर पद या दोन्ही पदांचं एकत्रीकरण केलं। तिथल्या संसदेमध्ये तसा कायदा मंजूर करून घेतला आणि सर्व शक्ती स्वतःच्या हातात केंद्रित केली। सर्वोच्च नेता तो बनला आणि त्यामुळेच द फ्युरर
म्हणजे सर्वोच्च नेता ही पदवी त्याने घेतली. प्रश्न क्रमांक 5. हिटलरने लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव काय? आणि पर्याय आहेत अ. माइन कंट्री, ब. माइन जर्नी, क. माइन स्ट्रगल आणि ड. माइन काम्फ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. माइन काम्फ. सन 1923 मध्ये लुडेनडॉर्फच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न हिटलरने केला, पण तो फसला आणि त्यानंतर हिटलरला 5 वर्ष तुरुंगाची हवा खावा लागली. या तुरुंगवासात असतानाच हिटलरने माइन काम्फ म्हणजेच माझा लढा हे आत्मचरित्र लिहिले. प्रश्न क्रमांक 6. जर्मनीवरील नुकसान भरपाईच्या रकमेचा पुनर्विचार करण्यासाठी 1929 साली टिंबटिंब हे कमिशन नेमण्यात आले. पर्याय आहेत डॉवेस कमिशन, हंटर कमिशन, यंग कमिशन आणि सायमन कमिशन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. यंग कमिशन. या कमिशनने जर्मनीवरील नुकसान भरपाईच्या रकमेत कपात केलेली होती, परंतु दुर्दैवाने 1929 मध्ये जागतिक महामंदीच्या संकटामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी या सवलतींचा फार काही उपयोग झाला नाही. प्रश्न क्रमांक 7. हिटलरने जर्मनीतील टिंबटिंबवर नियंत्रण मिळवले आणि पर्याय आहेत चर्च, अर्थव्यवस्था आणि साम्यवाद. ड पर्याय आहे वरील सर्व घटकांवर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व घटकांवर. हिटलरने अंतर्गत धोरणामध्ये जर्मनीतील सर्व घटकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं होतं आणि त्यामुळे धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, साम्यवादी पक्ष हे सगळे घटक हिटलरच्या नियंत्रणाखाली आलेले होते. प्रश्न क्रमांक 8. हिटलरने टिंबटिंब ही गुप्तहेर संघटना स्थापन केली होती आणि पर्याय आहेत अ. गेस्टेपो, ब. राइक्सटॅग, क. स्टॉर्म ट्रूपर्स आणि ड. आयर्न क्रॉस. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. गेस्टेपो. हिटलरच्या या गुप्तहेर संघटनेने जर्मनीमध्ये प्रचंड दहशत निर्माण केलेली होती. या हिटलरच्या किंवा नाझीच्या विरोधात कोणी जात आहे असा नुसता संशय आला तरी अशा संशयितांचा समूळ नायनाट केला जात असायचा. पर्याय क्रमांक ब मध्ये राइक्सटॅग ही जी संकल्पना दिलेली आहे, राइक्सटॅग म्हणजे जर्मनीमधील संसद किंवा कायदेमंडळ. पर्याय क्रमांक क मध्ये स्टॉर्म ट्रूपर्स ही संकल्पना आलेली आहे. स्टॉर्म ट्रूपर्स म्हणजे वादळी सेना आणि ही वादळी सेना हिटलरच्या नाझी पक्षाचा, नाझी संघटनेचा लढाऊ सैनिकांचा एक महत्वाचा गट होता. आणि पर्याय ड मध्ये आयर्न क्रॉस ही संकल्पना आलेली आहे. तर पहिल्या महायुद्धात हिटलरने सहभाग घेऊन जो पराक्रम गाजवलेला होता, त्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी हिटलरला जे शौर्य पदक देण्यात आलेलं होतं ते शौर्य पदक म्हणजे आयर्न क्रॉस. म्हणजेच पर्याय क्रमांक ब, क आणि ड यामध्ये आपल्याला आणखी 3 वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यांची उत्तरे उपलब्ध होत आहेत. प्रश्न क्रमांक 9. नाझी तत्वज्ञान म्हणजे टिंबटिंब होय. अ. लोकशाहीला विरोध, ब. साम्यवादाला विरोध, क.
जू द्वेष आणि ड वरील सर्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. लोकशाहीला विरोध केला त्याचं कारण म्हणजे लोकशाही ही प्रक्रिया जास्त वेळ घेणारी आहे आणि त्यामुळे देशाचा विकास झपाट्याने होऊ शकत नाही. साम्यवादाला विरोध केला कारण साम्यवादामुळे माणसे आळशी बनतात आणि उत्पादनाचा वेग देखील कमी होतो. आर्थिक विकासाला ही गोष्ट बाधक ठरते. ज्यू लोकांचा द्वेष केला कारण हे ज्यू लोक श्रीमंत होते, व्यापारी होते, उद्योजक होते आणि त्यांनी जे वैभव प्राप्त केलेलं आहे ते जर्मन लोकांचं शोषण करून प्राप्त केलेलं आहे असं हिटलरचं मत होतं. हे ज्यू लोक म्हणजे जर्मन लोकांचा किंवा जर्मन राष्ट्राचे रक्त पिणाऱ्या जळवा आहेत असं हिटलरला वाटत असल्यामुळे त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी अत्यंत क्रूरपणे, अमानुषपणे ज्यू लोकांचा छळ करण्यात आला. प्रश्न क्रमांक 10. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून ती खरीच आहे असा प्रचार करणे म्हणजे टिंबटिंब तंत्र होय. आणि पर्याय आहेत अ. गोर्बाचेव तंत्र, ब. जॉर्ज बुश तंत्र, क. रास्पुतीन तंत्र आणि ड. गोबेल्स तंत्र. या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. गोबेल्स तंत्र. हिटलरच्या प्रचारतंत्र विभागाचा प्रमुख डॉक्टर गोबेल्स हा होता. गोबेल्स असं म्हणतो की पियानो वाजवून जसं मी पाहिजे तसा आवाज किंवा पाहिजे तसे सूर काढू शकतो, अगदी त्याच पद्धतीने वृत्तपत्रांमधून सुद्धा मला पाहिजे तसे सूर मी उमटवू शकतो. म्हणजेच जर्मनीमधील सर्व प्रसार माध्यमं ही हिटलर आणि त्यांच्या नाझी पक्षाच्या तालावर नाचत होती असं आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न आहे, हिटलरने परराष्ट्र धोरणात कोणती भूमिका स्वीकारली किंवा कोणतं सूत्र स्वीकारलं? आणि त्याच्यासाठी पर्याय आहेत अ. नरम नरम, ब. गरम गरम, क. नरम गरम आणि ड. वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. नरम गरम, हॉट अँड कोल्ड. या धोरणानुसार, या सूत्रानुसार अगोदर शांतता प्रस्थापित केली जात असायची किंवा शांततेच्या धोरणाचा पुरस्कार केला जात असायचा. हळूच एखादी मागणी पुढे केली जात असायची. ती मागणी नामंजूर झाल्यानंतर संबंधित प्रदेशावर किंवा राष्ट्रावर आक्रमण केलं जात असायचं. तो प्रदेश जिंकून घेतला जात असायचा आणि आपला हेतू साध्य झाल्यानंतर पुन्हा शांततेचंच धोरण स्वीकारलं जात असायचं. अशा या ऊन सावलीच्या खेळामधून हिटलरने अनेक प्रदेश गिळंकृत केलेले होते. परराष्ट्र धोरणात या सूत्रानुसार साम्राज्य विस्तार करण्यामध्ये तो यशस्वी झालेला होता. प्रश्न क्रमांक 12. सन 1935 मध्ये हिटलरने फ्रान्सकडून टिंबटिंब प्रदेश परत मिळवला. आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमच्यासमोर पर्याय आहेत अ. सुदान, ब. सार, क. अल्सेस आणि ड. लॉरेन्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. सार प्रांत किंवा सार प्रदेश. पॅरिसच्या शांतता परिषदेनंतर 1920 मध्ये हा सारचा प्रांत, सारचा प्रदेश फ्रान्सकडे सोपवण्यात आलेला होता 15 वर्षांसाठी. आणि 15 वर्षांच्या नंतर त्या ठिकाणी सार्वमत घेतलं जाणार होतं. 1935 मध्ये
त्या ठिकाणी सार्वमत घेतलं गेलं आणि 90% लोकांनी, बहुसंख्य लोकांनी जर्मनीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर हा प्रांत जर्मनीमध्ये सामील करण्यात आला. सारचा प्रांत खाणींसाठी प्रसिद्ध होता. खनिज संपत्तीने संपन्न असलेला हा प्रदेश पुन्हा जर्मनीमध्ये सामील करून घेतल्यामुळे हिटलरला एक मोठं यश या घटनेच्या माध्यमातून मिळालं असं समजलं जातं. प्रश्न क्रमांक 13. इंग्लंडने स्वीकारलेले हिटलरची मनधरणी करण्याचे धोरण म्हणजे टिंबटिंब. आणि उत्तरासाठी पर्याय आहेत: अ. अनुनयाचे धोरण, ब. समन्वयाचे धोरण, क. सहकार्याचे धोरण आणि ड. वरीलपैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. अनुनयाचे धोरण. जागतिक शांतता टिकावी, महायुद्ध होऊ नये यासाठी जरी इंग्लंडने हे धोरण स्वीकारलेलं असलं तरी त्याचा उलट परिणाम असा झाला की हिटलरची महत्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत गेली आणि या महत्वाकांक्षेची परिणिती दुसऱ्या महायुद्धामध्ये घडून आली. प्रश्न क्रमांक 14. सप्टेंबर 1938 मध्ये टिंबटिंब या करारानुसार सुडेटन प्रांत जर्मनीला मिळाला. आणि प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय आहेत आपल्यासमोर: अ. लंडन करार, ब. पॅरिस करार, क. बर्लिन करार आणि ड. म्युनिच करार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. म्युनिच करार. सुडेटन प्रांत झेकोस्लोवाकियामध्ये होता, पण तिथं जर्मन वंशीय लोक राहत होते. जगातील सर्व जर्मन लोकांना जर्मन राष्ट्रामध्ये सामावून घेण्याची महत्वाकांक्षा हिटलरची होती आणि ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणून या घटनेकडे बघितलं जातं. म्युनिच या ठिकाणी हा करार झाला म्हणून त्याला म्युनिच करार म्हटलं जातं. या करारात इंग्लंड, फ्रान्स, इटली या राष्ट्रांनी झेकोस्लोवाकियावर दबाव टाकला आणि हा सुडेटन प्रांत जर्मनीला देण्यास भाग पाडलं. केवळ दबावापोटी झेकोस्लोवाकियाने हा प्रांत जर्मनीला दिला. आणि शेवटचा प्रश्न आहे: हिटलरने कोणत्या देशावर आक्रमण केल्यानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले? पर्याय आहेत: अ. ऑस्ट्रिया, ब. झेकोस्लोवाकिया, क. ऱ्हाईन आणि ड. पोलंड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पोलंड. 1 सप्टेंबर 1939 या दिवशी हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाचं तात्कालिक कारण म्हणून या घटनेकडे बघितलं जातं. पोलंडच्या अगोदर असणारे जे प्रदेश आहेत, ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया, ऱ्हाईन, हे सर्व प्रदेश 1939 पूर्वीच हिटलरने जिंकून घेतलेले होते. पोलंडवर आक्रमण करण्यापूर्वी हिटलरने रशियाबरोबर अनाक्रमणाचा करार केलेला होता. रशियाबरोबर केलेला अनाक्रमणाचा करार म्हणजे हिटलरच्या मुत्सद्देगिरीचा कळस समजला जातो. कारण पोलंडवर आक्रमण केल्यानंतर रशियाने आपल्या देशावर आक्रमण करू नये याची दक्षता, याची काळजी म्हणून रशियाबरोबर हा अनाक्रमणाचा करार केलेला होता. अशा प्रकारे हिटलरने पोलंडवर आक्रमण करून संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लुटून दिलं आणि शेवटी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या नंतर हिटलरला स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या करावी लागली आणि त्याचबरोबर हिटलर आणि
त्याच्या हुकुमशाहीचा शेवट झाला. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.